गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम काय मॅच झाली मगाशी आपण बघितलं 64 धावा अगदी 3 षटकात चेस डाऊन केल्या. वेल डन टीम बाळकुम. लक्षात घ्या एमसीसी ची स्पर्धा या गोष्टीसाठी महत्त्वपूर्ण आहे कारण अनेक संघ वेटिंग मध्ये आहेत या एकूणच स्पर्धेसाठी खेळण्यासाठी. जर तुम्ही चांगलं कर्तृत्व दाखवलं तर तुम्ही पुढच्या वर्षी निश्चितच या एकूणच स्पर्धेमध्ये दिसाल. त्यामुळे सहकार्य करा, चांगला खेळ दाखवा कारण अजून बरेच संघ वेटिंग मध्ये आहेत आणि पुढच्या वर्षीचा मानस हा आहे की थोडीशी स्पर्धा लांबलचक आपण करणार आहोत. यंदा 3 दिवसाची स्पर्धा बघितली कारण कदाचित पुढच्या वर्षी 5 दिवसाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे अनेक संघांचा समावेश असेल. स्वप्नील 11 ब्रह्मांड संघानं नाणेफेक जिंकलंय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आघाडीची जोडी मैदानात जाताना दिसेल. स्वागत करूया पुन्हा एकदा निश्चितच गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघाचं. अगदी आपण आता एकूणच या स्पर्धेच्या उत्तरार्धात आलोय असं म्हणायला हरकत नाहीये कारण आता 3 मॅचेस उरलेत. क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनल. त्यामुळे कसे 3 दिवस सरले जयवंतांना कळलंच नाही. अगदी बऱ्याचदा काम करत असताना या गोष्टी कळत नाही की दिवस सरत चाललेत करून. अगदी आमच्या आरोग्य विभागाच्या सेवामध्ये काम करताना देखील हीच गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. अगदी सकाळी जाणं संध्याकाळी येणं रोज तीच गोष्ट करण्या सातत्याने. त्यामुळे कळत नाही दिवस कुठला आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा. चला आघाडीची जोडी विनंती करतोय प्रितेश प्लीज. आमचे पंच लगेच मैदानाच्या आतमध्ये असतील. अगदी बाजूला बसलेत ते. त्यामुळे अतिशय चांगली पंचगिरी राहिली या थ्रू आउट स्पर्धेमध्ये. वेल डन मिस्टर गुरु, वेल डन मिस्टर परेश भोईर. चला 3 ओव्हरची मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी क्वार्टर फायनल मॅच बाळकुम वर्सेस टीम ब्रह्मांड. स्वप्नील 11 वर्सेस गावदेवी बाळकुम. डिका स्पोर्ट्स लाईव्ह ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून एक चॅनल तुमच्या मदतीला येते मित्रांनो आणि निश्चितच आमच्या बाळकुमचं चॅनल आहे नो डाऊट टेडी स्पोर्ट्स. त्यांचंही कौतुक आहे AK स्पोर्ट्स आणि निश्चितच अमोल भोईर अँड कंपनी चांगलं काम करतायत आणि त्यांनाही यश मिळो अशी अपेक्षा आहे. आमच्या MCC कडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. प्रितेश आणि दीपेश काय जोडी आहे. 64 धावांचं लक्ष्य. 4 ओव्हरची मॅच 3 ओव्हरमध्ये संपवली. ही खासियत आहे ती म्हणजे एकूणच आपल्याला पाहायला मिळते बाळकुम टीमची. अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमण असतं. त्यामुळे इथे स्वप्नील 11 ब्रह्मांड टीमकडे काय प्लॅन्स आहेत हे आपण पाहूया. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या सगळ्या मान्यवरांचं मनापासून हार्दिक आभार. प्रदीप पाटील म्हणजेच एकूणच राजू दादा, तसेच अनिता ठाकूर मॅडम, आरती खळेजी, सलीम पटेल साहेब, राम ठाकूर साहेब, राम मुकादमजी, सागर कासार, सिद्धार्थ ओळेकर, नवनिर्वाचित नगरसेवक चंद्रकांत मुकादमजी, साजन कासार, विक्रांत तांडेल, महेंद्र पाटील, संदेश भोईर, रवी गरात, नरेश पाटील, सुशांत मुकादम, अभिषेक मुकादम, श्रीकांत भोईर, आशिष पाटील, प्रफुल्ल वैती, अक्षय कासार, दीपक मणेरा, अर्चना पाटील, देवानंद भोईर, किरण तंद्रे, नवनाथ तुरेजी, कृष्णा भोईरजी, वैभव भोईरजी, विश्वास मुकादमजी, अमित भोईर, संदीप भोईर, SSSJ, राजेश मुकादम, सुनील भोईरजी, रश्मीन पाटील, शैलेश मुकादम, नीलकंठ भोईर या सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच वसंत वायाळजी यांचं देखील मनापासून कौतुक, त्यांचं देखील मनापासून आभार. आमच्या सगळ्या मान्यवरांनी दिलेला सपोर्ट आज आम्ही तुमच्यापर्यंत ठेवतोय. MCC योगाभाऊ चषक 2026च्या माध्यमातून श्रद्धांजली चषक तुम्ही एन्जॉय केलात. आता काही क्षण या श्रद्धांजली चषकाची आपण एन्जॉय करूया. अगदी 3 सामने उरलेत. मग अशी जी माहिती दिली त्यानुसार क्वार्टर फायनलची मॅच आता सुरू झाली. चला मॅच ऑन करा प्लीज, मॅच ऑन करा. 10 मिनिटं वेस्ट झालेत प्लीज. टीम ब्रह्मांड पॉवर प्ले आहे. 3 षटकाच्या मॅचला देखील पॉवर प्ले आहे. प्रितेश जोशी सज्ज झाला आहे बॅटिंग एंडला. स्ट्राईक एंडवर तर नॉन स्ट्राईक एंडला दीपेश. कोणा त्याची मार्कवर आलाय तो म्हणजे अरविंद.
मॅच ऑन होते. 4 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. 4 वाजून 10:30 मिनिटं झाली आहेत. रनवे मध्ये थोडीशी चूक, रिदम चुकलाय. काय वाऱ्याचं प्रमाण आहे, किती धावा होतील या 3 षटकामागे. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल इम्पॉर्टंट आहे, नाही झाला. काय घडलंय इथे, काय घडलंय. OMG, एका चेंडूवर प्रितेश 2 वेळा वाचलाय षटकामागे. हा झेल का नाही झाला, हा धावचित का नाही झाला, हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा प्रश्न. सुरुवात झाली क्वार्टर फायनल मॅचला. पहिल्या चेंडूवर जवळजवळ संकवलं होतं प्रितेश जोशीला, ते म्हणजे अरविंदना. मात्र हा झेल नाही झाला. का पोचू शकले नाहीत खेळाडू, इतका वेळ चेंडू हवेत होता. मात्र इथे आपण बघतोय 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. इथे रिक्स घेतली ती म्हणजे प्रितेश जोशीना. पहिल्या चेंडूवर मिस टाइम स्ट्रोक देऊन गेलाय 2 धावा. बाद आहे फलंदाज. अफलातून बॉलिंग. जे पहिल्या चेंडूवर साध्य नाही झालं तर काय झालं, दुसऱ्या चेंडूवर आम्ही ते करणार आहोत. वॉट बॉलिंग. अगदी हा चेंडू शरीरापासून दूर टाकलेला आणि त्यावर जर विचार केला तर जी उसळी मिळाली ना त्याने बीट केले ते म्हणजे बॅटरला प्रितेश जोशी. पहिल्या चेंडूवर बाद होणार होता, मात्र वेळ घेतली, दुसऱ्या चेंडूवर बाद झालाय. धावसंख्या 2 गडी बाद 1. नवीन बॅटर आता प्रथमला लगेच मैदानाच्या आतमध्ये जावं लागलंय. मोठा धक्का टीम गावदेवी स्पोर्ट्सचा. बाळकुमला प्रितेश जोशी अगदी लवकर परतलाय. ग्रेट बॉलिंग, काय डिस्प्ले दाखवलाय. पहिला चेंडू देखील अप्रतिम होता, जवळजवळ खोललं होतं तिथे प्रितेश जोशीला. मात्र दुसऱ्या चेंडूवर अगदी तो काटा काढलाय. बऱ्याचदा अग्रेशन पेक्षा युक्ती कामी येते, कारण क्रिकेट खेळण्याचा प्रत्येकाचं एक विजन आहे आणि निश्चितच या प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगळं क्रिकेट आपल्याला दिसतं. मगाशी जर बघितलं तर निश्चितच आपण बघितलं पूर्ण संघाचा गोलंदाज वारंवार वेगवान गोलंदाजी करत होता. मात्र इथे थोडीशी चकवी गोलंदाजी केली जाते जेणेकरून बॅटर चुका करेल. ग्रेट बॉलिंग. पहिल्या 2 चेंडूवर 1 विकेट 2 धावा. नवीन बॅटर आता प्रथम, त्याला संधी आहे. अजून एक चांगला बॅटर आहे, नो डाऊट. मोठे फटके नक्कीच तो खेळू शकतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करावी लागेल की थोडा वेळ उभं राहावं लागेल या मॅच मध्ये या दोन्ही बॅटरला. दॅट्स अ गुड शॉट. प्रितेश केलाय म्हणून काय झालं, मी आलोय. प्रथमच्या बॅट मधून आलाय हा प्रथम षटकार या इनिंगचा. मागच्या मॅच मध्ये प्रथमला संधी मिळाली नव्हती कारण तो आपली बॅटरी चार्ज करत होता. या मॅच मध्ये त्या बॅटरीची गरज लागली आहे. षटकार आलाय, धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. फुल टॉस बॉल आहे, अजून एक षटकार. मी मगाशीच म्हटलं की बॅटरी चार्ज झाले आणि ती 440 वोल्ट्सने झालाय. गुड शॉट. बघा, गावदेवी बाळकुम संघाच्या कर्णधाराचे प्लॅन क्लिअर आहेत. त्यांनी एकच गोष्ट सांगितली त्यांच्या बॅटरला, जा आणि मारा. मला 50 धावा पाहिजेत, बाकीचं मी बघतो. काय प्लॅन क्लिअर आहे बघा. आतापर्यंत धावसंख्या झाले पहिल्या षटकामध्ये ती आतापर्यंत 14. चेंडू झाले 4, धावसंख्या 14, गडी बाद 1. काय स्थिती आहे. क्वार्टर फायनल मॅच. नरेश स्पोर्ट्स ए संघ देखील आय थिंक उपस्थित झालाय त्यांच्या डगआउट मध्ये. त्यांचंही करूया स्वागत. अंतिम फेरी गाठले त्यांनी. अजून एक षटकार, अजून एक षटकार. ओळीने 3 षटकार. प्रथम यू बीस्ट. सुपर बॅटिंग.
बघा अजून एक प्लॅन आहे बाळकुम टीमच्या कॅप्टनचा, सिंगल नाही काढायचा, षटकारच मारायचे. आतापर्यंत किती षटकार लागलेत या आजच्या दिवसात मोजदाद करणार आहोत आम्ही. स्लो डिलिव्हरी समोर खेळलेत, विकेट येणार होती असं वाटलं, मात्र हा येतोय चौकार. काय बॅटिंग झाले, काय बॅटिंग झाले. बाळकुम संघाला काय बॅकिंग आहे बघा. कैलास भोईर साहेब सकाळपासून इथे आहेत, अगदी 2 चहावर माणूस आहे. अफलातून बॅटिंग पहिल्या षटकाची आपण बघतोय समाप्ती झाली. मात्र धावा किती, 24. हा एव्हरेज आहे बरं का, टीमचा एव्हरेज आहे तो. मागच्या सामन्यात आपण बघितलं 3 षटकात त्यांनी 64 केल्या, याही सामन्यात आपण पहिल्या षटकात 24 धावा बघितलेत. अफलातून बॅटिंग, ब्रह्मांड टीमला आसमान दाखवलंय असं काहीतरी आपण म्हणूया. आता पाहूया टीम स्वप्नील 11 ब्रह्मांड टीम मध्ये असा खेळाडू आहे जो या गोष्टीला प्रत्युत्तर देईल. आता ती काळाची गरज होऊन बसली आहे. या मॅच मध्ये त्यांना जिंकायचं असेल, परतायचं असेल तर चांगली अद्भुत कामगिरी करावी लागेल. मात्र त्यांच्या समोर तितकंच कडवं आव्हान आहे. ज्या दीपेशनं मागच्या सामन्यामध्ये कहर केला, 33 धावा कुठल्या, तो दीपेश आता स्ट्राईक एंडला आहे. म्हणजे असं म्हणतात ना, इकडे आड तिकडे विहीर. प्रितेश जोशी आड होता, विहीर आली प्रथम आणि आता दीपेश. काय चेंडू होता हा, जबरदस्त चेंडू होता, नो डाऊट. अफलातून बॉल ची सांगता येते होते. पहिला डॉट आलाय, रवी आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अगदी त्यांनी अतिशय चांगल्या दिशेने टप्प्यावर हाताळलाय, बॅकफुटला खेळले आणि ती चूक झाली. व्हॉट नेक्स्ट. रिदम चुकला होता, मात्र तरी देखील इथे जास्त धावा मिळणार नाहीयेत. एकाच धावावर कदाचित समाधान मानावं लागेल. मात्र एक गोष्ट चांगली घडली आहे, प्रथम तिथे पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय. बऱ्याचदा प्रत्येक वेगळ्या सामन्यागणिक ज्या गोष्टी घडायला पाहिजे त्या तशा घडत नसतात. मागच्या सामन्यात आपण बघितलं दीपेश अतिशय चांगली बॅटिंग करत होता, मात्र इथे मागच्या 2 चेंडूवर थोडासा नक्कीच तो बॅकफुटला खेळलाय. मात्र प्रथम आता स्ट्राईक एंडलाय, त्यामुळे सामन्याची गणितं पुन्हा एकदा बदलतील का हा प्रश्न. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये आले एकदा रवी 2 वर्सेस प्रथम. दॅट्स अ गुड शॉट. मात्र क्षेत्ररक्षक निवडलाय, क्षेत्ररक्षक निवडलाय, हा झेल सुटलाय. या चुका मागात पडू शकतील, हा झेल व्हायला पाहिजे होता. या सामन्याचा एकूणच जो दर्जा आहे ना, जे मेरिट आहे ना, त्या मेरिटनुसार हा झेल होणं गरजेचं होतं. मात्र झेल सुटलाय. अगदी व्यवस्थित गेले होते चेंडू पर्यंत, मात्र चेंडू जो खेचायचा होता ना, हा थोडासा विरोधाभास झालाय. कारण बॉलचा स्पीड आणि तुम्ही जो हात नेताय त्याचा स्पीड बरोबर तो विरोधाभास झालाय आणि हा झेल सुटलाय. त्यामुळे विकेट येता येता राहिली आहे, तो ब्रेक थ्रू मिळता मिळता राहिलाय. लो फुल टॉस डिलिव्हरी आहे, इथे मात्र विकेट आली आहे. या सामन्यात आतापर्यंत 2दा असं दिसलंय की अगोदरच्या बॉलवर विकेट नाही, मात्र नेक्स्ट बॉलवर विकेट आली आहे. परतलाय दीपेश. बॅटर चमकले होते ते आता एकूणच तंबूच्या आश्रयाला आहेत. आता नवीन बॅटर आहे तो म्हणजे भावेश. या 2 खेळाडूंना 50 पलीकडे न्यावं लागेल आपल्या टीमला. 3 षटकांची ही मॅच आहे. आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ संपलाय. येणाऱ्या 8 चेंडूत अजून किती धावा जमू शकतील टीम बाळकुमचे खेळाडू पाहूया. मात्र हे संध्याकाळचं सत्र अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांची उपस्थिती. काही प्रेक्षक तर अगदी सकाळपासून इथे उपस्थित आहेत. आपापले डबे आणले, जेवणाची व्यवस्था केली आणि बसलीत. दॅट्स अ गुड हिट, दॅट्स अ गुड हिट. भावेश देखील धावणार नाहीये इथे. हा आलाय उतुंग षटकार.
अफलातून फटकेबाजी. शॉर्ट बॉल आहे हा मोठा वाईट आहे नो डाऊट. अवांतर धाव मिळतीये. अवांतर धावेने संघाची धावसंख्या अगदी 33 वर जाऊन पोहोचले. मात्र अजून एका माणसाकडे, काल देखील आम्ही त्या माणसाकडे लक्ष दिलं होतं, आज देखील त्या माणसाकडे माझं लक्ष आहे. काय आमच्या गोळ्यावालांनी ते किस काढल्या बर्फाचा. ओ समोर खेळलेत एलिव्हेट करू शकले असते, मात्र निश्चित थोडासा सुरक्षित फटका खेळले. चांगले क्रिकेट म्हणेन मी भावेचं, कारण या घडीला इथे विकेट परवडणारी नाही आहे, कारण काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि हे दोन बॅटर सध्या चांगली बॅटिंग करतायत. ही एक धाव अजूनही खात्यामध्ये येते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 34. या षटकात जर बघितलं तर 10 धावा फक्त आल्या. पहिल्या षटकात 24 धावा, या षटकात 10 धावा, धावसंख्या 34, सरासरी अजूनही 17च्या घरात आहे. शेवटचं षटक, 3 षटकांचा हा सामना आहे. या शेवटच्या षटकामध्ये किती धावांची गोळाबेरीज होणार पाहूया. मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे सूरज, ज्यानं चांगली कामगिरी केली या मालिकेमध्ये. सकाळच्या सत्रात आपण बघितलं सूरज एक वेगळा गोलंदाज आहे. त्याचा रनवे जर बघितला तर अगदी 5 ते 6 पावलांचा रनवे आहे, मात्र तो थांबत येतो ज्यावेळेला शेनवान आपण बघतो चालत येतो आणि त्यानंतर शेवटच्या क्षणी तो निश्चितच वेगवान चेंडू टाकतो. असा वेगवान वेगळा गोलंदाज. पाहूया तो काही करामत करतोय का. सूरज वर्सेस भावेश. 6 चेंडूंचा खेळ राहिलाय या इनिंग मध्ये. धावसंख्या 34 आहे. 50 पार जाणार का टीम बाळकुम. व्हॉट ए शॉट. काय फटका खेळल्यात. अगदी आपण जर विचार केला ना तर हा फटका एक वेगळा लॉन टेनिसचा फटका आहे. फोर हँड जसा मारतो ना आपण, फोर हँड अफलातून चौकार आहे की षटकार आहे. व्हॉट ए शॉट. नो डाऊट आय थिंक पुढे पडलाय तो बॉल. संपात 4 धावा आहेत की 6 धावा आहेत. 4 धावा आहेत. थँक्यू. इथून समजतं आमचं लक्ष आहे नो डाऊट. अगदी आमचे जयवंत नाना म्हटलं तर घारी सारखी नजर आहे. रात्री 2-2 वाजेपर्यंत इंस्टाग्रामवर असतात. ओ यावेळेला हा फटका हवेत आहे. तो रीच होणार का नाही. मात्र हा झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर झाला. एकच धाव मिळेल. आत आहेत. कमॉन प्रितीश. आहे आमचा कॅमेरा. हा फटका हवेत आहे. तो रीच होणार का नाही. धावसंख्या पुढे सरकली 39-39. पुन्हा एकदा प्रथम स्ट्राईक एंडवर. आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार. प्रथम चांगली कामगिरी करतो या मॅच मध्ये. स्लो डिलिव्हरी आहे, मात्र एक्झॅक्टली चेंडू लँड कडे झालाय हे पाहिलं. व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 40. एक संवैधानिक इशारा देणारी धावसंख्या झाल्या इथे की इथून पुढे तुम्हाला मोठं क्रिकेट खेळावं लागेल. ती जी एक लाईन आहे ना ती टीम बाळकुमनं क्रॉस केली आता की ही मोठी धावसंख्या आहे. नेक्स्ट बॉल. ग्रेट शॉट. प्रथम नाही थांबणार. सावकाश प्रितेश, सावकाश मित्रा. हा षटकार येतोय. धावसंख्या 46 टीमची, धावसंख्या 29 नाबाद प्रथमची. ग्रेट बॅटिंग. 4 षटकार. वेल बोल्ड. अगदी यॉर्कर लेनचा डिलिव्हरी होता. ओ इथे लक्ष नव्हतं आणि मात्र ऍट द एंड हा सेफ अटेम्प्ट आहे. सेफ अटेम्प्ट आहे. मात्र लक्ष नव्हतं. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल का मॅच आहे. 48 धावा पूर्ण झालेत. पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. तिथून चेंडूला चांगल्या पद्धतीने ढकलून दिला. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी नाही येणार. एकच धाव मिळते. धावसंख्या 49. आणि अमोलच्या मनात जी धावसंख्या होती ती झाली आहे.
अगदी 3 षटकाच्या मॅच मध्ये 50-50 धावा म्हणजे किती जबरदस्त धावसंख्या आहे बघा ही. सुपर क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट इथे गावदेवी स्पोर्ट्सचा बाळकुमचा. हा नो बॉल आहे, अगदी बाहेर टाकलाय, त्यामुळे पुन्हा टाकावा लागेल. आणि आता एकूणच आपण बघतोय फ्रीड आहे. पंचांचं काम करू द्या प्लीज. धावसंख्या 50 पूर्ण. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. यावेळेला चेंडू अगदी टॉप एजला लागलाय, तो किती बाहेर येणार आहे. षटकार, फ्री हिट वर षटकार आणि धावसंख्येनं अगदी 56 चा आकडा गाठलाय. अब तक 56 धावा झाल्या, 57 धावा विजयासाठी. तुम्ही बघताय क्वार्टर फायनल मॅच बाळतुंग वर्सेस टीम ब्रह्मांड. अफलातून धावसंख्या. काय बॅटिंग केलंय इकडे भावेश देखील आपण बघतोय. तब्बल 2 षटकार 1 चौकार. त्याच्या बॅट मधून आलेत 18 धावा, तर प्रथमच्या बॅट मधून आलेत तब्बल आपण बघतोय त्या म्हणजे 32 धावा. चला घाई करा प्लीज, लगेच शतरक्षण लावून घ्या. जबरदस्त बॅटिंग केले गावदेवी बालकुम या संघाने. जबरदस्त बॅटिंग. 57 धावांचं लक्ष्य समोर ठेवला गेलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. केटी आणि सूरज पवार. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना चालू आहे. अगदी क्वार्टर फायनलचा हा सामना आपण बघतोय. स्वप्नील 11 ब्रह्मांड वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स बालकुम. पहिला डाव संपला गेलाय. पहिल्या डावामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना गावदेवी बालकुम संघाने धाव फलकावरती लावल्यात. 3 ओव्हरच्या उत्तरार्धात अगदी तब्बल 56 धावा. 57 धावांचा लक्ष्य आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये कल्पेश आणि सूरज पवार. पहिल्या ओव्हरपासून अटॅकिंग करणं गरजेचं आहे, कारण लक्ष्य 57 धावांचं आहे. चला मॅचला सुरुवात केली जाते. अगदी आपण पाहिलात तर पहिल्या ओव्हरपासून पहिल्या बॉलपासून अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळणार आहे. कारण जरी 57 धावा असल्या तरी मात्र
ब्रह्मांड संघाकडेही आज दिवसभर आपण बॅटिंग बघितले आणि तोच फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सूरज पवार आणि कल्पेश. गोलंदाजी मार्गवर दीपेश माने पहिला गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी. पहिला बॉल दीपेश याचा अगदी पहिला फुल टॉस बॉल होता. चेंडूला गेलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. हेल वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. प्रत्येक ओव्हरमध्ये 18 ते 19 धावा या इथे पूर्ण करायच्यात. आणि आता जर आपण पाहिला तर पहिल्या बॉलवरती ते चौकार येतो आहे. चांगलं बॅटिंग. मात्र यावेळी लाईन खराब असणार आहे. आउटसाईड द लेग स्टंप. अंपायर डिसिजन इज अ वाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर मिळाली जाईल. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. 5 धावा पहिल्या बॉलमध्ये. प्रत्येक ओव्हरमध्ये 19 धावा या धावफलकावरती तुम्हाला पूर्ण करायच्यात. लक्ष आपण आज पाहिला तर एक मोठा लक्ष आहे, मोठा डोंगर आहे आणि तो डोंगर तुम्हाला पूर्ण करण्यासाठी आता हवाई फायर करावे लागेल. यावेळी अजून एक फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू जातोय गोळीच्या वेगाने. फरार होईल. ह्या जातील 4. थँक्यू डीजे. चला वेळ जास्त खर्च करायचा नाही. लक्षात घ्या बालकोम संघ रितेश जोशी टायमावरती लक्ष द्यायचं आहे आपण. नाहीतर नेक्स्ट मॅच अगदी टाईम टू टाईम पंचांकडून टायमिंग सेट करून तुमच्याकडे खेळवलं जाईल. लक्षात घ्या. आयुष्यकांना सहकार्य करणं तुमचं काम आहे मित्रांनो. त्यावेळी मोठा फटका खेळला गेला आहे. मात्र इथे गोशांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळाली जाईल. सिंगलने धावफलक पुढे सरकला जातोय. धावा येणं गरजेचं आहे कारण पहिले 2 चौकार आपण पाहिल्या. पहिल्या 3 बॉलमध्ये धाव फलकावरती 10 धावा या लागल्या गेल्यात. याच प्रकारच्या धावा येणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी हाताळली जाते या बॉलवरती. तर पहिल्या 2 बॉलवरती कुठेतरी 2 चौकार आले होते आणि त्यानंतर थोडासा व्हेरिएशन या बॉलमध्ये दीपेश माने या गोलंदाजाकडून पाहायला मिळालं आहे. अजून 3 बॉल. पॉवर प्लेचं षटक आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 शतरक्षक आपण बघतोय. पुढील बॉल शॉर्ट बॉल होता. शॉर्ट पूचा फटका केलाय. चेंडू जाईल मात्र बायचं अंपायर डिसिजन काय. यस इज अ 6 रन. थँक्यू डीजे. आता मात्र धावा आल्यात या ओव्हरमध्ये. ज्या धावांची गरज होती ती धावा इथे पाहायला मिळत आहेत. सूरज याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार. जबरदस्त बॅटिंग. अगदी तब्बल 16 धावा या ओव्हरमधील 4 बॉलमध्ये कुठल्या गेल्यात. काय बॅटिंग पाहायला मिळते. दीपेश माने अजून एक फटका केलाय सरच्या दिशेला. शतरक्षक येतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सुंदर झेल. फलंदाज सूरज पवार बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. चला आता जर कुठल्याही खेळाडूने कुठल्याही संघाने पंचांशी जर वाद केला तर सरळ पॅनल्टी दिली जाणार आहे. लक्षात घ्या. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन.
लक्षात घ्यायचं आणि घाई करायचे, कारण अजून यानंतर 2 मॅच आपल्याला खेळवायच्यात. मॅच ऑन करा लगेच. दोन्ही पंचांना विनंती असेल, आपण पाहतोय दोन्ही पंच अगदी चांगल्या भूमिकेमध्ये पंचांची भूमिका पूर्ण करतात. मित्रांनो, नामांकित पंच आहेत गुरुदत्त सर आणि त्यानंतर परेश वैर सर. हे 2 पंच आपण पाहतोय. 2 पंचांच्या भूमिकेमध्ये या दोन्ही पंचांना एक चांगली भूमिका. यावेळी अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय, जबरदस्त पूर्णपणे यॉर्कर डिलिव्हरी, ब्रह्मास्त्राचा मारा केला गेला. चांगला चेंडू इथे पाहायला मिळालाय. परफेक्ट यॉर्करचा हा चेंडू इथे होता. डॉट बॉल. पहिला षटक संपला. संघाची धावसंख्या धावफलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा कुठल्या गेल्यात. 12 बॉल आणि 41 धावा. आता मात्र समीकरण वाढलंय, तर आता रिक्वायर रन रेट तुमच्याकडे पोहोचलाय 20.50 आहे. जो 19 होता तो आता मात्र झपाट्याने वाढलाय, कारण 16 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात आणि आता प्रत्येक ओव्हरमध्ये 20.50च्या सरासरीने तुम्हाला बॅटिंग करायची. कल्पेश आणि अजय ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्गवर अमोल भोईर. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल यावरती लक्ष देणं गरजेचं आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये सूरज पवार एक चांगली बॅटिंग करत होता. केटी यावेळी एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. धोकादायक होत आहे का? मात्र इथे 2 धावा. काय बॅटिंग केले जाते, प्रयत्न केले जात आहेत. प्रयत्नाला इथे यश मिळेल का? कारण 60-57 धावांचा जो लक्ष्य आहे तो आता मात्र कठीण होईल का तो पूर्ण केला जाईल, कारण जिंकण्यासाठी अजूनही 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. 11 बॉल 39 धावा. अमोल भोईर गोलंदाजी मार्गवर आहे. यावेळी स्लो डिलिव्हरी होती, अगदी शॉर्टपुटचा फटका केला गेलाय. चांगला चेंडू हाताळले जात आहे. चांगलं चेंडूंमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलमध्ये अगदी चेंज पाहायला मिळतोय. गोलंदाज अमोल भोईर याच्या माध्यमातून अनुभव आहे. एक चांगली गोलंदाजी आता असताना गोलंदाज, कारण 2 चेंडू 3 धावा खर्च गेल्यात. 20.50च्या सरासरीने बॅटिंग करायचे. मात्र यावेळी काय केलं जाईल? अजय ज्याच्या बॅटमधून पहिल्या मागच्या मॅचमध्ये धावा आल्या होत्या, तो अजय इथे पाहायला मिळतोय. अजून एक सिंगल डबलने काय होणार नाही आहे, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 3 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 3 बॉल या ओव्हरमधले संपले गेलेत. 9 बॉल उर्वरित बाकी आहेत आणि 9 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. 9 चेंडू 37 धावा. चला, दिवा संघ आपला कर्णधार, दिवा संघाचा कर्णधार इथं उपस्थित झालाय. वेलकम, आपलंही खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळला आहे. चेंडू आपण पाहिला तर काऊ कॉर्नर रिझनमध्ये एक सिंगल पाहायला मिळतोय. एक सिंगलने धावफलक पुढे सरकला गेला आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय 21 या आकड्यावरती. धावा येणं गरजेचं आहे. जेवढे तुम्ही सिंगल घेतल्या जातील तेवढा रिक्वायर रन रेट तुमचा वाढला जाईल, कारण आता समीकरण पाहायला गेलात तर 8 मध्ये अजूनही 36ची गरज आहे. त्यावेळी फटका केला गेलाय. क्षेत्ररक्षक बाद होईल इथे. फलंदाज अजय याला परतावा लागेल. आता मात्र विकेट गमावले. संघाची धावसंख्या आपण पाहिला तर आता 7 बॉलमध्ये अजूनही 35 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम स्वप्नील 11 ब्रह्मांड या संघाला. सेकंड ओव्हरमध्ये अमोल याने कमबॅक केला आहे, कारण या ओव्हरमध्ये जरी मोठा फटका नाही मात्र धावांवरती पूर्णपणे ब्रेक लावला आहे.
5 बॉलमध्ये अजूनपर्यंत 6 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. सरळ बॅटने केला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे तर एक सिंगल. आता मात्र कठीण आव्हान आहे कारण उर्वरित 6 बॉलमध्ये अजूनही 34ची गरज आहे. 6 मध्ये 6 मोठे फटके खेळणं खूप कठीण आहे. मात्र तो रेकॉर्ड आज या स्पर्धेमध्ये केला जाईल का पंकज यादव याच्या माध्यमातून. 6 बॉल 34 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज भूषण येत आहे. अंतिम आणि शेवटचा षटक आहे. 6 बॉल 34 धावा. पहिला बॉल अगदी खेचलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजनच्या बाहेर. पहिला षटकार येतोय. अंतिम आणि या शेवटचा षटकाराने सहा अजूनही बॉल 5 मध्ये 34 धावा. 28 ची गरज पहिला आहे. बॉल अगदी खेचलाय. 5 बॉल 28 धावा. लॉंग ऑफ रिजनच्या आता बाहेर. रेकॉर्ड पंकज याच्या बॅट मधून पाहायला मिळेल का. अजून एक फटका केला गेलाय. पुन्हा एकदा पाहायला मिळेल का. मात्र काय कॅच आहे. जबरदस्त कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट दीपेश माने. जा. जबरदस्त जेल डीपला गेलाय. अजून एक 4 फटका मध्ये केला 28 गेलाय. धावा. पुन्हा एकदा पाहायला मिळेल का. मॅच मात्र पूर्णपणे काय आपल्या catch आहे. किशोमध्ये टाकलाय. गावदेवी बालकुम संघ रितेश लवकर बाद झाला होता. त्यानंतर जर लक्ष दिला तर प्रथम याचे एक आक्रमक बॅटिंग ज्याने धावा पटकावल्या. 8 बॉलमध्ये तब्बल 32 धावा. शेवटचे 4 बॉल बाकी असतील. सरळ बॅटने केलाय. हवेमध्ये चेंडू आहे. शतरक्षक येतोय झेल खाली. पकडला जाईल झेल. बॅक टू बॅक दुसरा विकेट पूर्ण करतोय गोलंदाज भूषण. फक्त आणि फक्त तो औपचारिकता बाकी आहे कारण उर्वरित 3 बॉल आणि 28 धावा. चला फलंदाज जरा घाई करा प्लीज. 3 बॉल 28 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गवर भूषण याला आपण बघतोय. अगदी सेमीफायनल मध्ये जाऊन प्रवेश करणारा हा संघ गावदेवी बालकुम संघ आपल्याला पाहायला मिळत आहे कारण 3 मध्ये अजूनही 28 ची गरज आहे. नशिबाची साथ जर मिळाली तरच हा ब्रह्मांड संघ जिंकू शकेल. मात्र 3 मध्ये 28 धावा अशक्य आहेत. दोन मध्ये 27. कल्पेश येतोय. केटी आज पूर्ण दिवसभर चांगली बॅटिंग केली. चांगली सुरुवात करून दिली. मात्र आज या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये अजूनही क्रीजवर आहे. मात्र जी कामगिरी करायची होती ती कामगिरी केटीच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाही. खराब चेंडू इथं पंच घोषित करतायत. अवांतर दाबेने धावफलक पुढे सरकला गेलाय. अंतिम आणि शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळी फटका खेचलाय. चेंडू जाईल कावगड रिजनच्या बाहेर. बिग हिट. मात्र या फटक्यानं खूप लेट झालाय कारण हे फटके कुठेतरी दुसऱ्या ओव्हरमध्ये येणं गरजेचं होतं. यावेळी फटका खेचलाय. चेंडू जाईल कावगड रिजनच्या बाहेर. एका चेंडूमध्ये अजूनही 20 धावांची गरज आहे. 1 बॉल 20 धावा. मॅच पूर्णपणे जिंकलाय गावदेवी बालकुम संघाने. मात्र शेवटच्या 2 मध्ये 2 मोठे फटके कल्पेश याच्या बॅटमधून येत आहेत. सामना जिंकलाय गावदेवी बालकुम या संघाने. चला टॉस साठी या लगेच. जावा.
मॅच पूर्णपणे जिंकलाय गावदेवी बालकुम संघाने. मात्र शेवटच्या 2 मध्ये 2 मोठे फटके कल्पेश